Okay. So first of all, good evening to all of you. Now we are going to start chapter number 2 of geography, that is nothing but the location and extent. So from today आपण जे geographyचे लेक्चर घेणार आहेत, या geographyच्या लेक्चर मध्ये आपल्याला अबाउट geography शिकायची बिटवीन द टू कंट्रीज. फर्स्ट कंट्री इज इंडिया अँड सेकंड वन इज द ब्राझील. आता पहिला प्रश्न हा पडतो की आपल्याला दोन कंट्रीजची कंपॅरिझन करायची असते तर का, किंवा कंपॅरिझन का करावी. आता दोन कंट्रीजचीच नाही पण दोन मुलांची घ्या, दोन बॅट्समनची घ्या, दोन बॉलर्सची घ्या, दोन खेळाडूंची घ्या, आपण कंपॅरिझन करतो. कंपॅरिझन केल्यामुळे आपल्याला काय कळतं की एखाद्या खेळाडूचा एखादा प्लस पॉइंट असतो, तो दुसऱ्या खेळाडूचा काय असू शकतो, वीक पॉइंट असू शकतो किंवा मायनस पॉइंट असू शकतो. मग तो खेळाडू काय करू शकतो, त्या पॉइंट मध्ये स्वतःमध्ये काय करू शकतो, इम्प्रूव्हमेंट करू शकतो त्या चांगल्या खेळाडूकडे बघून. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर यांचं कव्हर ड्राईव्ह बेस्ट आहे, स्ट्रेट ड्राईव्ह बेस्ट आहे. तो विराट कोहलीने कदाचित बघितलं असेल सचिन तेंडुलकरकडे की अरे यांचा बेस्ट ड्राईव्ह कोणता आहे, मग आपण तशा पद्धतीने खेळायला पाहिजे, ती टेक्निक यूज करायला पाहिजे. म्हणूनच दोन देशांमध्ये सुद्धा कंपॅरिझन महत्वाचे असते. कंपॅरिझन का करावी की एखाद्या देशाचा जो स्ट्रॉंग पॉइंट आहे तो स्ट्रॉंग पॉइंट आपण आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो का, आपल्या देशामध्ये त्याचा फायदा होईल का, आणि अशा पद्धतीने आपल्या देशाचा विकास, प्रोग्रेस, डेव्हलपमेंट आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतो, दोन देशांची कंपॅरिझन करायची असते. मग कंपॅरिझन नेहमी कोणामध्ये करावी, माझ्यापेक्षा बेस्ट खेळाडू सोबत मी कंपॅरिझन करू की माझ्यासोबत असलेल्या वीक खेळाडू बरोबर कंपॅरिझन करू. ज्या खेळाडूला बॅट पण पकडता येत नाही अशा खेळाडूची, अशा प्लेअरची मी कंपॅरिझन केली तर काय होईल, माझी डेव्हलपमेंट होईल की डिमोलिशन होईल माझं. ओके, सो दोन देशांची पण ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो त्यावेळेस ती कंपॅरिझन करताना अशा प्रगत देशाबरोबर, डेव्हलप्ड देशाबरोबर आपली कंपॅरिझन करायची, किंवा नाही आपल्यापेक्षा डेव्हलप पण आपल्या बरोबरीचा जो आहे. इंडिया इज अ अंडर डेव्हलप्ड कंट्री. भारत ही विकसित आहे का, कम्प्लिटली डेव्हलप्ड आहे का, नाही, आपण अजून डेव्हलपमेंट करत आहोत. काही देश आहेत जे कम्प्लिटली डेव्हलप्ड आहेत, उदाहरणार्थ जापान, अमेरिका, बरोबर, रशिया, युरोप देश नाहीये, एक खंड आहे, पण युरोपमध्ये असलेला इंग्लंड, चायना, हे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत. या काय डेव्हलप्ड कंट्रीज आहे, म्हणजे त्यांची इकॉनॉमी मोठी आहे, त्यांचा असणारा पैशांचा व्यवहार खूप मोठा आहे, त्यांच्या देशामध्ये खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत, खूप सारे प्रोडक्ट्स त्यांच्या देशामध्ये बनतात आणि बनवले जातात. ओके, सो आपण एवढ्या प्रगत देशाबरोबर कंपॅरिझन केली तर चालेल का, डायरेक्ट अमेरिकेबरोबर आपली कंपॅरिझन करूया, मग चालेल का. आपण स्वतःला खूपच अंडर डेव्हलप समजू किंवा आपली काहीच डेव्हलपमेंट झालेली नाही असं आपल्या लक्षात येईल. सो आपल्या बरोबरीचा जो डेव्हलप्ड किंवा अंडर डेव्हलप्ड कंट्री आहे अशा देशाबरोबर आपण काय करूया, कंपॅरिझन करू, सो दॅट आपल्याला त्याचा फायदा होईल की आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये नाही. उदाहरणार्थ लोकसंख्या, पॉप्युलेशन ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, बरोबर, याच्यामध्ये सुद्धा आपली काही डेव्हलपमेंट होऊ शकते का. एखाद्या देशाची भौगोलिक सीमा काय आहे, जॉग्राफिकल रिजन्स कसे आहेत तिथले, बरोबर, ते सुद्धा आपण काय करू शकतो, कंपेअर करू शकतो. कोणत्या देशामध्ये कोणती नदी प्रणाली आहे, आपल्या देशामधली नदी प्रणाली, रिव्हर सिस्टीम कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या देशामध्ये कोणते माउंटन्स आहेत, आपल्या देशामध्ये कोणते माउंटन्स आहेत, कोणत्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहे, व्हेजिटेशन्स आहेत, आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या व्हेजिटेशन्स आहेत, त्या देशामधली सॉइल कशी आहे, आपल्या देशामधली सॉइल कशी आहे. सॉइल खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, बिकॉज इंडिया ऍग्रिकल्चरल कंट्री आहे, बरोबर. शेती आपल्याकडे हा प्रमुख व्यवसाय आहे अद्याप तरी. इंडस्ट्री हा आपला प्रमुख व्यवसाय आहे का, नाही, शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. आणि म्हणून आपल्याकडे मृदा म्हणजे सॉइलला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे, कारण शेती कशावर डिपेंडंट आहे, तुमच्या जमिनीवर, मातीवर, मृदेवर, ज्याला मृदा म्हणजे माती, सॉइल असं आपण म्हणतो. ओके, सो याच्या पुढे आपला जोही काही सिलेबस आहे, या सिलेबस मध्ये आपण दोन देशांचा विचार करणार आहोत. पहिला आहे तो म्हणजे इंडिया, दुसरा आहे तो म्हणजे ब्राझील. ओके, आता दोन्ही देशांचा विचार करताना त्याची जॉग्राफिकल कंडिशन सुद्धा बघणे महत्वाचं.
उदाहरणार्थ कोणत्या देशाला समुद्र किनारा आहे, कोणत्या देशाला नाहीये. ओके, काही देशाला चारही बाजूनी समुद्र किनारा आहे. ठीक आहे, चला मग आता सगळ्यात पहिला भाग बघणं महत्वाचा आहे, तो म्हणजे लोकेशन अँड एक्सटेंट. एखाद्या देशाचं स्थान कुठे, स्थान कुठे शोधायचंय, सूर्यावर जायचं का शोधायला? भारत देशाचं स्थान सूर्यावर कुठे, मग कुठे शोधणार? मॅप, मॅप कोणाचा आहे? अर्थचा. आपण अर्थवर राहतो ना, का सनवर राहतो? का मंगळाचा मॅप बघू, मार्स, बुध, गुरु, शुक्र, शनी यांच्यावर शोधायला जायचं का इंडिया कुठे? ओके, सो इंडिया आणि ब्राझील हे दोन्ही जे देश आहेत, हे दोन्ही देश कुठे आहेत रे? अर्थवर आहेत. ओके, सो अर्थवर त्यांचं लोकेशन कुठे आहे हे लोकेशन आपल्याला चेक करायचंय. तुम्हाला कॉन्टिनेंटची नावं माहिती असेल की हाऊ मेनी कॉन्टिनेंट्स आर देअर इन वर्ल्ड? 7 कॉन्टिनेंट्स आहेत. ते कॉन्टिनेंटची नावं सुद्धा यायला पाहिजे. कोणकोणते ओशन्स आहेत ते ओशन्स आपल्याला माहिती पाहिजे, आणि कोणकोणते इंडियामध्ये कोणकोणत्या रिव्हर्स आहेत त्या तर आपण नंतर बघणार आहोतच. ओके, सो आय होप हा इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला खूप छान पद्धतीने कळला असेल की आपण दोन देशांमध्ये कंपॅरिझन का करतो. चला मग आता तुम्हाला काही क्लूज दिलेले आहेत, ह्या क्लूजचा यूज करून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं की हा कोणता देश असेल. ओके, आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला लोकेशन एकदम डिटेलमध्ये सुद्धा सांगणार आहे. पहिला क्लू आहे द सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड. आता हे टेक्स्टबुक 2017 मध्ये प्रिंट झालेलं होतं तुमचं 10th स्टँडर्डचं. ओके, सो इथे सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री म्हटले. नाऊ वी आर द फर्स्ट पॉप्युलेटेड कंट्री. ओके, चायनाला पण आपण आता मागे सोडलंय आणि आपली पॉप्युलेशन नियर अबाउट 145 करोड, 140 to 145 करोडच्या आसपास आहे. येस ऑर नो? बट आपण ती पॉप्युलेशन कन्सिडर करणार आहोत का? नाही, कारण अजून जनगणना झालेली नाही. झालेली आहे का जनगणना? जन म्हणजे माणसांची लोकसंख्या मोजली आहे का? अजून नाही. ती कधी मोजली होती? लास्टली 2011 मध्ये. हा पॉइंट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, जनगणना म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सेन्सस. काय म्हणतात? सेन्सस. सो लास्ट सेन्सस कधी काउंट झालेला होता किंवा काउंट केलेला होता? सेन्सस हा कधी काउंट केलेला होता? 2011 मध्ये. आणि अकॉर्डिंग टू द 2011 आपली पॉप्युलेशन किती होती? 121 करोड. आणि आपण कोणत्या पोझिशनवर होतो? सेकंड पोझिशन इन द वर्ल्ड. जगाच्या दुसऱ्या नंबरवर होतो. पहिला नंबर कोणाचा होता त्यावेळेस? चायनाचा. नाऊ वी आर इन 2026 मध्ये आपली पॉप्युलेशन किती आहे रे? 140 to 146 करोड. नाऊ वी आर ऍट फर्स्ट नंबर. आपण आता कोणत्या नंबरवर आहोत? फर्स्ट नंबरवर आहोत. आणि सेकंड नंबर आता कोणाचा आहे? चायनाचा. म्हणजे आपल्याकडे खूप सारी लोकसंख्या, खूप सारी माणसं आहेत आणि यंग जनरेशन आपल्या देशामध्ये खूप आहे. सो इथे क्लू काय दिलेला आहे? सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री कोण आहे? कळलं तुम्हाला? सेकंड क्लू काय? फेमस फॉर स्पायसेस इन द वर्ल्ड. जगामध्ये स्पायसेस मीन्स मसाल्याचे पदार्थ, मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश खूप फेमस आहे. आणि थर्ड क्लू इज दॅट क्रिकेट इज अ पॉप्युलर स्पोर्ट्स हिअर. इथला पॉप्युलर स्पोर्ट्स कोणता आहे? मग ओळखा बरं, हा कोणता देश असला पाहिजे? व्हेरी गुड. सो ये दूसरा तीसरा कोई नहीं, मेरा प्यारा इंडिया आहे, मेरा प्यारा भारत. ठीक आहे. सो तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखलं. आपल्या देशाचं नाव काय आहे? इंडिया. मराठीमध्ये त्याला काय म्हणणार? भारत. ओके, चलो नेक्स्ट. आता सेकंड कंट्री तुम्हाला ओळखायचे. त्याचे क्लूज काय दिलेले? फेमस फॉर सांबा डान्स. ओके, सांबा डान्स बघू आपण नंतर, तुम्हाला दाखवेल मी. नोन ऍज अ कॉफी पॉट ऑफ वर्ल्ड. दाखवेल म्हणजे मी डान्स करून नाही दाखवणार, व्हिडिओ दाखवेल. ओके, तुम्ही म्हणाल सर डान्स करून दाखवा. सांबा डान्स. नोन ऍज अ कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड. या देशाला कॉफी पॉट असं म्हटलं जातं. कॉफीचं पॉट म्हणजे कॉफीचं भांडार, भांड असं का म्हटलं जातं रे? त्या देशामध्ये कॉफीचं प्रोडक्शन खूप जास्त होतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ कॉफी पॉट ऑफ अ वर्ल्ड. आणि थर्ड वन इज द फुटबॉल इज व्हेरी पॉप्युलर गेम हिअर. तिथला पॉप्युलर गेम कोणता आहे? सो कोणती कंट्री असेल ही? ब्राझील. ओके, सो दिस इज द सेकंड कंट्री, दॅट इज नथिंग बट द ब्राझील. हा त्याचा काय आहे? नॅशनल फ्लॅग आहे. ओके,
आणि त्या देशाचं नाव काय आहे? ब्राझील. ओके, तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, हे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. विच कंट्री इज नोन ॲज कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड, किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये तर डॉट डॉट इज द कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड, इज नोन ॲज कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड. कोणत्या देशाला कॉफी पॉट म्हणणार आपण? ब्राझील. ओके, चला आता कोणत्याही देशाचं लोकेशन आणि एक्सटेंट हे समजवून घेण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, काही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असले पाहिजेत. बघा, सगळ्यात पहिले बघूया आपली अर्थ. ही कन्सेप्ट जर कळली तर तुम्हाला लोकेशन आणि एक्सटेंट कम्प्लिटली कळेल. अर्थ क्वाइट सर्क्युलर इन नेचर असते, गोलाकार असते, बरोबर आहे. आता आपल्या माहितीसाठी, कोणाच्या माहितीसाठी? आपल्या माहितीसाठी आपण काय केलंय की ही जी वर्ल्ड आहे किंवा ही जी अर्थ आहे, आपण काय केलंय, काही इमॅजिनरी लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. काही इमॅजिनरी लाईन्स ड्रॉ केल्यात, इमॅजिनरी लाईन्स. ओके, काही लाईन्स या हॉरिझॉन्टल आहेत. हॉरिझॉन्टल म्हणजे काय? आडव्या. आणि काही लाईन्स या काय आहेत? व्हर्टिकल्स आहेत. त्याला काय म्हणतो आपण? उभ्या रेषा. ठीक आहे, आपल्या समजण्यासाठी, आपलं लोकेशन आणि एक्सटेंट फिक्स करण्यासाठी. उदाहरणार्थ आपण घेऊया की आपण एका ग्राउंडवर आहोत. ओके, आणि इथे फर्स्ट स्टँडर्डची मुलं उभे आहेत, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड आणि फिफ्थ स्टँडर्ड, असे रो वाईज आपण उभे केलेले. ठीक आहे, आता इथे काही मुलं उभे आहेत फर्स्ट, त्याच्यानंतर ही सेकंड लाईन, ही थर्ड लाईन आणि ही फोर्थ लाईन. ही मुलं उभेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, फर्स्ट सेकंड थर्ड. आता जर एखाद्या विद्यार्थ्याचं लोकेशन तुम्हाला ट्रेस करायचं आहे, या ठिकाणी उभा असलेला मुलगा जो आहे त्याचं नाव काय आहे? विराट. काय नाव आहे त्याचं? विराट. ओके, सो या ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत याला आपण काय म्हणतो? कॉलम. ओके, आणि ह्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत याला काय म्हणतो आपण? रो. बरोबर. मग मला सांगा की विराटची पोझिशन काय रे? हा तुमचा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. सो विराट कुठे? थर्ड कॉलम मध्ये. येस ऑर नो? थर्ड कॉलम मध्ये. कितव्या नंबरवर आहे? सेकंड. हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड रो मध्ये. कितव्या रो मध्ये? थर्ड रो मध्ये आहे. बघा, मग तुम्ही काय केलं? फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सर कॉलम फिक्स केलं, उभ्या लाईन्स, हे कॉलम फिक्स केलं, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन सुद्धा फिक्स केल्या, आणि मग त्यावरून तुमच्या लक्षात आलं की विराट कुठे उभा आहे? या ठिकाणी उभा आहे. अशा प्रकारे कोणत्याही देशाचा विस्तार जर आपल्याला डिसाइड करायचा असेल तर काही हॉरिझॉन्टल लाईन्स घ्याव्या लागतात, तर काही व्हर्टिकल लाईन्स घ्याव्या लागतात. ओके, कळलं का तुम्हाला? येस ऑर नो? येस. ओके, तर आता सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट बघायची की अर्थच्या एक्झॅक्टली सेंटर मधनं एक हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, विच इज नथिंग बट द इमॅजिनरी लाईन. काल्पनिक रेषा आहे ही. या लाईनला 0 डिग्री असं म्हटलं जातं आणि त्याला आपण नाव दिलेलं आहे इक्वेटर. त्याला काय म्हणतो आपण? इक्वेटर असं म्हणतो. हॉरिझॉन्टल लाईनला यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? विषुववृत्त. काय म्हणतात? सो अर्थच्या सेंटर मधनं जी लाईन गेलेली आहे, इमॅजिनरी लाईन, इज नोन ॲज अ इक्वेटर. सो दॅट अर्थ, आपली जी पृथ्वी आहे, इज डिवायडेड इंटू द 2 पार्ट. किती पार्ट्स मध्ये डिवाइड झाली? 2 पार्ट्स मध्ये. एक अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट. ह्याला म्हणतात नॉर्थ हेमिस्फिअर. ह्याला काय म्हणतात? उत्तरेकडचा भाग. आणि याला काय म्हणणार? साऊथ हेमिस्फिअर. काय म्हणणार याला? सिमिलरली जशा माशा 0 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 4, 5, 6, 7, 8 करत 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 इथे 90 डिग्री आहे. इथे किती डिग्री आहे? 90 डिग्री वरच्या लाईन्स म्हणजे 90 डिग्री नॉर्थ, आणि खाली पण कशा? 90 डिग्री साऊथ
अशा टोटल किती लाईन झाल्या मग या 90 प्लस 90 80 आणि ही 0 वाली एक 181 टोटल हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत. ओके, हॉरिझॉन्टल लाईन्स. हॉरिझॉन्टल म्हणजे ज्या आडव्या रेषा आहेत त्याला नाव देतात अक्षवृत्त. या आडव्या रेषांना काय म्हणतात? मराठीमध्ये म्हणतात अक्षवृत्त, मराठीमध्ये इंग्रजीमध्ये म्हणतात लॅटिट्यूड. काय म्हणतात? लॅटिट्यूड. ओके, सो हे लॅटिट्यूड्स आहेत. सिमिलरली काही अशा व्हर्टिकल लाईन सुद्धा आहेत. या एक व्हर्टिकल लाईन आहे, ओके, जी ग्रीनिच या देशामधनं जाते, सॉरी ग्रीनिच शहरामधनं जाते. हे ग्रीनिच शहर कुठे? लंडन मध्ये. मग लंडन मधनं ही जी लाईन जाते या लाईनला 0 डिग्री असं म्हटलं जातं. बरोबर, ग्रीनिच लाईन. ह्याच्यावरनं टाइम डिसाइड होतो. काय डिसाइड होतो? टाइम, की कोणत्या देशामध्ये किती वाजलेत हे कोणानुसार डिसाइड होतं? या लाईनमुळे, या व्हर्टिकल लाईनमुळे अर्थ इज अगेन डिवायडेड इंटू 2 पार्ट. एक हा वाला भाग आणि एक हा वाला भाग. बघा, हा एवढा पूर्ण भाग दिसतोय आणि हा एक भाग दिसतोय. याला काय म्हणतात तुम्ही? ईस्ट हेमिस्फेअर. काय म्हणतात? ईस्ट हेमिस्फेअर. आणि हा जो इकडचा भाग आहे याला काय म्हणणार? वेस्ट हेमिस्फेअर. राहील का लक्षामध्ये? ईस्ट आणि वेस्ट हेमिस्फियर. हा पूर्ण जो पट्टा आहे हा वेस्ट, हा पूर्ण भाग काय आहे? ईस्ट. कळलं का? हा, आणि या लाईन्सला काय म्हणतात मग? लॉन्जिट्यूड असं म्हणतात. ओके, आणि मराठीमध्ये काय म्हणतात याला? रेखावृत्त. मराठीमध्ये काय म्हणणार याला? पुन्हा एकदा सांगतो, आडव्या रेषा, ज्या आडव्या रेषा आहेत त्याला काय म्हणणार? लॉन्जिट्यूड. उभ्या रेषा त्यांना काय म्हणणार? लॅटिट्यूड. ओके, कळलं तुम्हाला? मराठीमध्ये आडव्या रेषांना म्हणणार अक्षवृत्त, उभ्या रेषांना काय म्हणणार? रेखावृत्त. समजली का? ही कन्सेप्ट जर कळली तर तुम्हाला पुढचं सगळं कळणार आहे, अदरवाईज काही कळणार नाही. कळलं? करू रफ? जाऊया पुढे. चला पुढे जाऊया मग आता आणि पुढचा भाग समजून घेऊया. ओके, सो हा इंडिया आहे आपला, हा देशाचा मॅप आहे, माहितीये, ऑल ऑफ यू नोन. ह्याला काय म्हणणार आपण? इंडिया. ओके, सो इंडियामध्ये खूप सारे स्टेट्स आहेत, तुम्हाला माहितीये, फ्रॉम जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी. इथून खूप सारे स्टेट्स आहेत भारतामध्ये. टोटल 36 किती आहेत? स्टेट्स 36 आणि 8 टेरिटरीज आहेत. स्टेट्स म्हणजे राज्य, मराठीमध्ये त्याला राज्य म्हणतात, आणि टेरिटरी, युनियन टेरिटरी म्हणजे काय? केंद्रशासित प्रदेश. 8 केंद्रशासित प्रदेश भारत देशामध्ये आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्या देशाचं नाव समजून घेऊया. त्याला काय म्हणतात? रिपब्लिक ऑफ इंडिया. आपल्या देशाला काय म्हणतात? रिपब्लिक ऑफ इंडिया. आपल्या देशाची कॅपिटल काय? कोणती आहे कॅपिटल? व्हेरी गुड, दिल्ली. बघा या ठिकाणी दिल्ली आहे, हे बघा दिसते तुम्हाला दिल्ली. या ठिकाणी काय आहे? दिल्ली. आपल्या देशाची कॅपिटल कोणती आहे? दिल्ली. आणि नेम ऑफ करन्सी, आपल्याकडे असणारी करन्सी कोणती आहे? रुपीज. ओके, रुपया. काय? रुपया. रुपीज मध्ये मोजतो आपण, पण रुपया ही आपली करन्सी मानली जाते. ओके, सो हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्याकडे असणाऱ्या करन्सीचं नाव सांगा. ठीक आहे, मग आपल्या देशाचं आता लोकेशन आणि एक्सटेंट बघून घेऊया. ही अर्थ आहे, ऍज युजल मी म्हटल्यानुसार ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे जी अर्थच्या सेंटर मधनं गेली आहे, जी आपण काय दाखवतो रे? 0 डिग्री दाखवतो. किती दाखवतो? 0 डिग्री. याला काय नाव दिलंय बघा? इक्वेटर. काय दिलेलं आहे? इक्वेटर. ओके, आणि एक व्हर्टिकल लाईन सुद्धा आहे, ती पण 0 डिग्री कन्सिडर केली जाते. लंडन मधल्या ग्रीनिच या शहरामधनं जाते. ओके, म्हणून आपण तिला काय म्हणतो? लॉन्जिट्यूड म्हणतो. ओके, तिला काय म्हणतो आपण? लॉन्जिट्यूड. ओके, सो असं समजूया की हा अर्थचा सेंटर आहे. आपला इंडिया, मेरा प्यारा इंडिया किधर है? हा आपला मेरा प्यारा भारत. बरोबर आहे की नाही? दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? हा आपला भारत देश. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे इंडिया हा कोणत्या कॉन्टिनेंट मध्ये येतो? कोणत्या खंडामध्ये येतो? तर एशिया. ऑल ऑफ यू नो दॅट. व्हेरी इझी क्वेश्चन की भारत कोणत्या खंडामध्ये आहे, कोणत्या कॉन्टिनेंट मध्ये आहे? तर एशियामध्ये आहे. ओके, बघा मग इथे हा जो ऑरेंज कलरचा तुम्हाला हा सगळा भाग दिसतोय, हा काय?
हा नव्हे, हा आफ्रिका आहे, हा इकडे आफ्रिका आहे, हा काय आपला एशियाचा भाग आहे पूर्ण. एशियामध्ये पण अगेन खूप साऱ्या कंट्रीज येतात आपल्याला, त्या पण बघायच्यात की आपल्या नेबरिंग कंट्रीज कोण आहे, आपल्या शेजारी शेजारी कोण आहे, आपले परम मित्र कोण आहेत. मित्रच म्हणायचे, शत्रू म्हणायचे नाही. ओके, चला बघूया आपण नंतर. सगळ्यात पहिले जर आपण विचार केला हॉरिझॉन्टल लाईनचा, ही काय रे आपली, जिला इक्वेटर म्हणतो आपण. मग इंडिया, हा जो आपला इंडिया आहे, हा इक्वेटरच्या नॉर्थला आहे का इक्वेटरच्या साऊथला आहे? नॉर्थला. म्हणजे आपण नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये आहोत का? इंडिया इंडिया कुठे आहे रे? नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये. येस ऑर नो? येस ऑर नो? आणि जर तेच आपण या व्हर्टिकल लाईनचा जर विचार केला, ग्रीनिश लाईनचा जर विचार केला, तर इंडिया ईस्ट हेमिस्फिअर मध्ये आहे की वेस्ट हेमिस्फिअर मध्ये आहे? ईस्ट हेमिस्फिअर. सो दिस इज द एक्सटेंशन ऑफ इंडिया. इंडिया इज इन नॉर्थ अँड ईस्ट हेमिस्फिअर. इंडिया कुठे येतो रे? नॉर्थ मध्ये, आणि त्यातल्या त्यात कुठे? ईस्ट हेमिस्फिअर मध्ये येतो. समजलं का तुम्हाला हे? हे एक्सटेन्शन कळलं का तुम्हाला? ओके, आपलं लोकेशन कळलं का? सॉरी, एक्सटेन्शन नाही, काय लोकेशन. तर तुम्हाला लोकेशन कळलं का? याच्यामध्ये काही शंका आहे कोणाला की भारताचं लोकेशन काय? सो इंडिया इज इन नॉर्थ अँड ईस्ट हेमिस्फिअर. नॉर्थ आणि ईस्ट हेमिस्फिअर मध्ये, म्हणजे या क्वाड्रंट मध्ये असं म्हटलं तरी चालेल. या क्वाड्रंट मध्ये. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू अंडरस्टँड? ओके, व्हेरी गुड. सो इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर ऑफ द अर्थ. अर्थच्या नॉर्दर्न आणि ईस्टर्न हेमिस्फिअर मध्ये आहे. सेकंड, इट इज लोकेटेड इन द साऊदर्न पार्ट ऑफ द एशिया. बघा, हा जो एशिया आहे आपला, आशिया खंड जो आहे, दिसतोय का तुम्हाला? हा आशिया खंड. ह्याला जर तुम्ही असं लोकेशन केलं, बघा, ही काय तुमची ईस्ट, ही डायरेक्शन वेस्ट, हिला म्हणतो आपण नॉर्थ, आणि हिला काय म्हणतो? साऊथ. ओके, सो जर हा आपला आशिया खंड जर आपण इमॅजिन केला, तर इंडिया कुठे आहे रे मग? साऊदर्न पार्ट ऑफ एशिया. एशियाच्या साऊदर्न पार्टला आहे. ओके, साऊदर्न पार्ट ऑफ द एशियन कॉन्टिनेंट. एशियन कॉन्टिनेंट मध्ये आपण कोणत्या पार्ट मध्ये आहोत? साऊदर्न पार्ट मध्ये आहोत. कळलं? हे तुम्हाला लिहिता यायला पाहिजे परीक्षेमध्ये. जर प्रश्न विचारला, गिव्ह द लोकेशन अँड एक्सटेंड, सॉरी काय, गिव्ह लोकेशन अँड एक्सटेंड अँड बाउंड्रीज ऑफ इंडिया, त्याच्यातले पहिले दोन मुद्दा तुम्हाला हे लिहिता येतील. पहिला मुद्दा काय? इंडिया कुठे लोकेटेड आहे? नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर मध्ये. सेकंड मुद्दा काय? की तो जर आपण याचा विचार केला, एशियन कॉन्टिनेंटचा जर विचार केला, तर एशियन कॉन्टिनेंटच्या कुठे आहोत आपण? साऊदर्न पार्ट मध्ये आहोत. ओके, सो ऑलरेडी आपण बघा एशिया बघितला. हा एशियाचा, हा ईस्ट साइड आहे, ही वेस्ट साइड आहे, ही नॉर्थ डायरेक्शन आहे, ही साऊथ डायरेक्शन. ओके, सो साऊथ मध्ये पण इंडिया कुठे आहे? सॉरी, एशिया कॉन्टिनेंट मध्ये इंडिया कुठे आहे? साऊदर्न पार्ट मध्ये आहे. ओके, आता हा जो पॉइंट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या कन्सेप्टने, कारण की हा मोस्ट ऑफ टाइम्स फिल इन द ब्लँक्स मध्ये हा प्रश्न विचारला जातो की एक्सटेंट काय आहे? विस्तार. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? विस्तार. भारत देशाचा विस्तार कुठून कुठपर्यंत झालेला आहे. आता जर आपण वर्ल्डचा विचार केला, जगाचा जर विचार केला, तर जगाच्या कंपॅरिझन मध्ये बघा, हा तुमचा 0 डिग्री इक्वेटर आहे आणि इंडियाची पोझिशन अशी काहीतरी आहे. बरोबर? येस ऑर नो? बघितलं आपण. आणि हा तुमचा 0 डिग्री काय आहे? ग्रीनविच लाईन आहे. ग्रीनविच लाईन आहे. समजलं? भारताचं लोकेशन या ठिकाणी कुठेतरी आहे. म्हणजे जर आपण लॉंजिट्यूडचा, सॉरी लॅटिट्यूडचा विचार केला, कशाचा? लॅटिट्यूडचा जर विचार केला, तर आपला इंडिया 0 वर आहे का रे? 0 पासून वर आहे की नाही? येस ऑर नो? मग 0 पासून बघा, ह्या 0 पासून वर गेलं 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री, 5 डिग्री, 6 डिग्री, असं काहीतरी आहे ना. ओके, सो इंडिया या ठिकाणी कुठेतरी आहे. सो ही जी आपली साऊदर्न पॉइंट आहे, हा पॉइंट काय आहे? 8 डिग्री 4 मिनिट नॉर्थ. काय म्हटलं जातं त्याला?
8°4'. नॉर्थ मध्ये आहोत का आपण, चेक करा बघा. ही तुमची 0° वाली लाईन आणि आपण कुठे चाललोय, नॉर्थ मध्ये. इंडिया नॉर्थ मध्ये ना, आपण अगोदरच बघितलं कोणत्या हेमिस्फिअर मध्ये, नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये आहे. सो नॉर्थला आहोत का आपण, येस. सो पहिला पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे तुम्ही, की इंडियाची जी एक्सटेंट आहे, लॅटिट्यूड बघतोय आपण, लॅटिट्यूड म्हणजे आडव्या रेषा, आडव्या रेषामध्ये कुठून आहोत, 8°4' नॉर्थ पासून. इकडे आपला काय रे, सगळ्यात वरती जम्मू काश्मीरला पण एक लाईन गेलेली असेल अशी, येस ऑर नो. सो हा इथला एक्सटेंट किती आहे, 37°6' नॉर्थ. कळलं का, येस ऑर नो. हे बघा या ठिकाणी जर बघा तर हा जो तुमचा पॉइंट आहे हा किती आहे, 8°4'. आणि हा जर वरचा टॉपमोस्ट जर पार्ट बघितला तर या ठिकाणी किती आहे, 37°6'. कळलं का, येस ऑर नो. बघा हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. 8°4' नॉर्थ, 37°6' नॉर्थ लॅटिट्यूड. आणि आता बघूया लॉंजिट्यूड. लॉंजिट्यूड म्हणजे काय, या अशा उभ्या रेषा बघा या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला, 100°, 96°, 92°, 85° दिसतंय का हे, ओके. सो आता हा कुठून काउंट होणार आहे, या ईस्ट पासून काउंट होणार. कुठून काउंट होणार, ईस्ट टू वेस्ट या पद्धतीने. मग बघूया किती आहे, 68°7' ईस्ट. बघा पुन्हा आपण विचार करूया, हा तुमचा काय आहे, 0° मिनविश लाईन, हे तुमची 0° इक्वेटर, हा तुमचा आपला मेरा प्यारा इंडिया इथे कुठेतरी, ही इंडियाची ईस्ट साइड आहे, ही काय आहे, वेस्ट साइड. सो इथून पण एक असं इक्वेटर गेलेलं असेल. सो ही जी लाईन आहे हिची पोझिशन काय आहे, 68°7' ईस्ट टू 97°25' ईस्ट. बघा या साईडला किती आहे, 68°7' ईस्ट आणि ह्या साईडला त्याची पोझिशन किती आहे, 25' ईस्ट. ईस्टलाच आहे ना, बघा ही ईस्ट आहे आणि ह्या हेमिस्फिअरच्या कंपॅरिझन मध्ये हा भाग पण कुठे, ईस्ट मध्येच आहे. येस ऑर नो, समजतंय का तुम्हाला, कळलं. हे पाठच करून टाका डायरेक्ट. हा हे डायरेक्ट पाठच करून टाका, याच्यामध्ये काही शंका ठेवू नका. काय पाठ करायचंय तुम्हाला, बघा पहिले लॅटिट्यूड इंडियाचं एक्सटेंड आणि ब्राझीलचं एक्सटेंड हे पाठच झालं पाहिजे डायरेक्ट. इंडिया, ओके. सो इंडियामध्ये सगळ्यात पहिले हॉरिझॉन्टल लाईन्सला काय म्हणतो आपण, लॅटिट्यूड. काय म्हणतो, लॅटिट्यूड 8°4' नॉर्थ टू 37°6' नॉर्थ. इथे असं लक्षात ठेवा, 8च्या हाफ 4, इथे 6च्या हाफ 3 आणि इथे 7 टाका, 6 7 3 किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं लक्षात ठेवता येईल त्या पद्धतीने लक्षात ठेवा. हे झालं लॅटिट्यूडल एक्सटेंड. आता लॉंजिट्युडिनल एक्सटेंड लक्षात ठेवा. लॉंजिट्युडिनल एक्सटेंड काय आहे, तर 68°7' बघा, 6 7 8 ईस्ट टू कसं लक्षात ठेवणार, 97°25' ईस्ट. ओके, हे एक्सटेंट आहे कोणाचं, इंडियाचं. ओके, अगेन सांगतो मी, खालची जी लाईन आहे ही किती डिग्रीची आहे, 8°4'. वरची लाईन कितीची आहे, 37°6'. ओके, ही ईस्ट वाली लाईन कितीची आहे, 68°7' ईस्ट. आणि ही इकडची लाईन कितीची आहे, 25' ईस्ट. ओके, राहील लक्षामध्ये, हे फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं जातं. आता सगळ्यात साऊदर्न मोस्ट जो पॉइंट आहे, सगळ्यात शेवटचा, बघा या ठिकाणी जर दिसत असेल तुम्हाला, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण बघा, या ठिकाणी जो दिसतोय हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला काय म्हणतात, इंदिरा पॉइंट. काय पॉइंट आहे, इंदिरा पॉइंट. आपल्या देशाच्या पूर्व प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इंदिरा गांधी यांच्या नावावरनं ते ठेवलं गेलेलं आहे. दॅट इज नथिंग बट द इंदिरा पॉइंट. काय पॉइंट, इंदिरा पॉइंट. बघा हा जो पॉइंट दिसतोय हा आपला भारत देशाचा सगळ्यात शेवटचा, सगळ्यात साऊदर्न पार्ट, दक्षिणेकडील भाग आहे. सगळ्यात खालचा दक्षिणेकडील भाग कोणता आहे,
चुकूनही कन्याकुमारी उत्तर लिहायचं नाही. सो ते कोणतं आहे? इंदिरा पॉइंट. कुठे रे इंदिरा पॉइंट? कशामध्ये येतं? अंदमान अँड निकोबार आयलँड मध्ये. ओके, अंदमान अँड निकोबार आयलँड मध्ये. बेट म्हणतात त्याला मराठीमध्ये, अंदमान निकोबार बेट. कळलं? हे सगळं लिहिता यायला पाहिजे. मग किती मुद्दे लिहिणार तुम्ही? 4 पॉइंट्स. पहिला मुद्दा, इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न ईस्टर्न हेमिस्फिअर. सेकंड मुद्दा काय लिहिणार? साऊदर्न पार्ट ऑफ द एशियन कॉन्टिनेंट. तिसरा मुद्दा काय लिहिणार? त्याचा लॉन्जिट्युडिनल एक्सटेंड, लॅटिट्युडिनल एक्सटेंड. आणि चौथा मुद्दा काय लिहिणार? इंदिरा पॉइंट इज द साऊदर्न मोस्ट पार्ट ऑफ इंडिया. राहील लक्षामध्ये? याच्यामध्ये काही शंका आहे? ओके, चला मग आता या ठिकाणी तो भारताचा आपला मॅप दाखवलेला आहे, पूर्ण तुम्हाला समजावा याच्यासाठी म्हणून घेतलेला आहे. तो बघा, हा इंडिया आहे आपला. परत एकदा मी तुम्हाला हवं तर एक्सप्लेन करून देतो. दिसतंय सगळ्यांना? एव्हरीवन, इंडिया दिसतंय? हा जो सगळ्यात खालचा भाग आहे हा किती डिग्री आहे? 8 डिग्री 4 मिनिट नॉर्थ. आणि हा सगळ्यात वरचा जो भाग आहे हा किती आहे? 30 डिग्री 6 मिनिट नॉर्थ. हा इकडचा जो भाग आहे हा किती आहे? 8 डिग्री 7 मिनिट ईस्ट. आणि हा जो इकडचा भाग आहे सगळ्यात लेफ्ट साइडचा हा किती आहे? 25 मिनिट ईस्टच आहे. ईस्ट का? कारण इथून कुठून तरी ग्रीनविच मीन लाईन जाते, इथून नाही, या ठिकाणाहून. ओके, आणि हॉरिझॉन्टल लाईन ही अशा पद्धतीने. आलं लक्षामध्ये? ही 0 डिग्री वाली तुमची इक्वेटर आणि ही ग्रीनविच मीन लाईन. ओके, समजलं तुम्हाला? बघा, हा एशिया आहे, एशियाच्या साऊदर्न मोस्टला आहे. येस ऑर नो? येस. आता पुढचा देश आपल्याला बघायचा आहे, दॅट इज नथिंग बट द ब्राझील. ब्राझीलचं आपल्याला बघायचंय लोकेशन अँड एक्सटेंड. काय बघायचंय? लोकेशन अँड एक्सटेंड. ओके, चला मग जाऊया पुढे. ब्राझील देशाचं नाव काय? नेम ऑफ कंट्री काय? फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील. ओके, फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील. हे कोणाचं नाव आहे? ब्राझील देशाचं. आपलं काय होतं? रिपब्लिक ऑफ इंडिया. ठीक आहे. नेम ऑफ कॅपिटल, त्यांच्या देशाची कॅपिटल एकदम सोपी आहे, लक्षात ठेवायचं. ब्राझील वरनं काय लिहायचं? ब्राझिलिया. बघा या ठिकाणी येते ब्राझिलिया. ओके, त्यांची करन्सी काय? त्यांची ब्राझिलियन रियाल. ब्राझिलियन रियाल ही त्यांची काय आहे? करन्सी. जसं आपला रुपया आहे तसं त्यांचं काय? रियाल. अमेरिकेचा काय? डॉलर. ओके, प्रत्येक देशाची हे काय असतं? करन्सी काय असते? वेगवेगळी असते. पाकिस्तानची पण करन्सी काय आहे? रुपयाच आहे. ओके, बट आपली व्हॅल्यू त्यांच्यापेक्षा काय आहे? क्वाईट जास्त आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे एखादी गाडी वॅगनार घेऊया. वॅगनारची आपल्याकडे प्राइस काय? 7 लाख 8 लाख समथिंग 9 लाखच्या आसपास. तीच पाकिस्तानमध्ये त्या वॅगनारची किंमत किती आहे? 30 लाख 32 लाख 35 लाखच्या आसपास. ओके, म्हणजे हे काय होतं? कारण त्यांच्या करन्सीची व्हॅल्यू कमी आहे, आपल्या करन्सीची व्हॅल्यू काय आहे? जास्त आहे. ज्याची व्हॅल्यू जास्त त्याची प्राइस कमी असते. ओके, सोपी कन्सेप्ट आहे. एवढं काय लक्षात ठेवा तुम्ही. फक्त नेम ऑफ कंट्री काय? फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील. कॅपिटलचं नाव काय? ब्राझिलिया. ही त्यांची करन्सी आहे. बघा, करन्सी आहे त्यांची. जसं आपल्या करन्सीवर कोणाचं चित्र आहे? महात्मा गांधीजींचं. तसं हे त्यांच्या देशाचे ऑनरेबल व्यक्ती असतील त्यांचं ते आहे. ओके, चला आता लोकेशन अँड एक्सटेंड बघूया आपण ब्राझील देशाचं. आता ब्राझील देश अशी एक कंट्री आहे ब्राझील, जी बघा ही इक्वेटर त्याच्या सेंटर मधनं नाही तर नॉर्दर्न पार्ट मधनं जातो. बघा, हा ब्राझील आहे, म्हणजे याच्याकडे नॉर्थ हेमिस्फिअर साठी सुद्धा थोडा भाग आहे. उत्तर गोलार्धात पण आहे. हा देश दक्षिण गोलार्धामध्ये पण आहे. दोन्ही हेमिस्फिअर्स मध्ये आहे. नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये पण थोडासा भाग आहे आणि साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये पण थोडासा भाग आहे. आणि ऑलमोस्ट ही कंट्री कोणत्या पार्ट मध्ये येते? जर आपण ग्रीनविच मीन लाईनचा जर विचार केला, प्राईम मेरिडियनचा जर विचार केला, या 0 डिग्री वालीचा, तर तो कोणत्या साईडला येतो? वेस्टर्न साईडला.
कोणत्या साईडला? वेस्टर्न साईडला. सो ब्राझील हा located in the northern as well as some part of the Brazil is located in the northern hemisphere and most of the part of the Brazil is located in the southern hemisphere. Generally it is located in the western hemisphere. कुठे लोकेटेड आहे तो? वेस्टर्न हेमिस्फेअर मध्ये आहे. कळलं का? ओके, याच्यामध्ये काही शंका आहे? म्हणून हा भाग महत्वाचा होता. इक्वेटर आणि हा प्राइम मेरिडियन जो आहे हा भाग महत्वाचा होता तुम्हाला, जो सुरुवातीलाच मी समजावून सांगितला. चला मग आता जाऊया पुढे लॉन्जिट्युडिनल एक्सटेंड कडे. बघा बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. चला आता लॉन्जिट्युडिनल एक्सटेंड बघूया. सगळ्यात पहिले काय बघूया? लॅटिट्युडिनल एक्सटेंड बघू. लॅटिट्युडिनल एक्सटेंड कुठून येतो रे? बघा ह्या ठिकाणाहून, म्हणजे ह्या ठिकाणाहून कुठे स्टार्ट होतो तो? बघा ह्या इथपर्यंत येतो. आता या ठिकाणी जर तुमच्या लक्षात येत आहे तर हे बघा, ही 0 डिग्रीची ही तुमची लाईन आहे, ज्याला आपण काय म्हणतो? इक्वेटर असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण? म्हणजे 0 डिग्रीच्या पण वर आहे नॉर्थ साईडला. ओके, आणि 0 डिग्रीच्या खाली सुद्धा आहे. याला काय म्हणतो आपण? साऊदर्न हेमिस्फिअर, दक्षिणेकडील भाग किंवा दक्षिण गोलार्ध. मराठीमध्ये त्याला दक्षिण गोलार्ध म्हणतो. सो पहिले इथून सुरुवात करूया आणि मग वर जाऊया. तर 33 डिग्री 45 मिनिट्स काय आहे? इथे लिहू आपण लॅटिट्युडिनल एक्सटेंड. लॅटिट्युडिनल एक्सटेंड कुठून आहे? 33 डिग्री 45 मिनिट्स. कुठे रे? साऊथ आहे का नॉर्थ आहे? साऊथला. आणि नॉर्थला कुठपर्यंत आहे? 5 डिग्री 15 मिनिट नॉर्थ. बघा 5 डिग्री दिसतंय का तुम्हाला? 5 डिग्री 15 मिनिट्स नॉर्थला. 5 डिग्री पासून अजून थोडासा वर आहे बघा, दिसतंय का? इथून असं थोडा डॉट 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 वर गेलाय, तर ते 5 डिग्री तर आहे कम्प्लीट, आणि पुढे काय आहे? 15 मिनिट्स नॉर्थ. म्हणजे याचा विस्तार साऊदर्न हेमिस्फिअर पासून नॉर्दर्न हेमिस्फिअर पर्यंत आहे. कुठून कुठपर्यंत? साऊदर्न हेमिस्फिअर पासून नॉर्दर्न हेमिस्फिअर. हे आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, हे नंबर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि ते किती आहेत? 33 डिग्री 45 मिनिट्स, 33 डिग्री 45 मिनिट्स साऊथ ते 5 डिग्री 15 मिनिट्स नॉर्थ. हा काय झाला रे तुमचा? लॅटिट्युडिनल एक्सटेंड झाला. आता असा लॉन्जिट्युडिनल एक्सटेंड बघूया आडव्या आडव्या पद्धतीने. ठीक आहे, सगळ्यात पहिले या, आता हा जो तुमचा ब्राझील आहे हा कम्प्लिटली कोणत्या भागामध्ये रे? हा ब्राझील वेस्टर्न पार्ट मध्ये, वेस्टर्न हेमिस्फिअर मध्ये, पश्चिम गोलार्धामध्ये आहे, पूर्व गोलार्धात नाहीये. जसा भारत कुठे होता? पूर्व गोलार्धामध्ये होता, म्हणजेच ईस्ट हेमिस्फिअर मध्ये होता. म्हणून बघा लॅटिट्युडिनल एक्सटेंड बघताना आपण ईस्ट ईस्ट लिहिलं होतं दोन्ही ठिकाणी. आठवतंय का तुम्हाला? आणि इथे काय होता? 97 डिग्री 25 मिनिट ईस्ट ईस्ट घेतलं होतं आपण दोन्ही ठिकाणी. आठवतं का तुम्हाला? येस. तसा हा दोन्ही साईडला काय? हा ऍक्च्युली कुठे आहे? वेस्टर्न हेमिस्फिअर मध्ये आहे. मग बघा ही साईड बघूया आपण. या ठिकाणी याचा एक्सटेंड किती आहे? 34 डिग्री 45 मिनिट्स. हा कोणता एक्सटेंड बघतोय आता आपण? लॉन्जिट्युडिनल एक्सटेंड. किती? 34 डिग्री 45 मिनिट्स वेस्ट पासून, तर किती? 73 डिग्री 48 मिनिट वेस्ट. राहील लक्षामध्ये? हे आकडे तुम्हाला पाठच करावे लागतील, याच्यामध्ये काही पर्याय नाहीये. पण हे दोन्ही मुद्दे खूप महत्वाचे होते. पहिला मुद्दा म्हणजे लॉन्जिट्युडिनल एक्सटेंड आणि दुसरा लॅटिट्युडिनल एक्सटेंड. ओके, लॉन्जिट्युडिनल आणि लॅटिट्युडिनल एक्सटेंड हे महत्वाचं आहे. मराठीमध्ये त्याला म्हणतात अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. अक्षवृत्तीय लक्षात ठेवायला सोपं आहे. अक्षवृत्तीय मध्ये अ येतो, बरोबर? अ म्हणजे काय? आडवा, म्हणजे हा आडवा विस्तार. इथून
ते इथपर्यंत. आलं लक्ष? आणि त्यानंतर रेखावृत्तीय म्हणजे तुम्ही उभा लक्षात ठेवा, म्हणजे फ्रॉम हिअर, इथून तर या ठिकाणापर्यंत. कळलं? ऑल ऑफ यू लक्षात राहील हे विस्तार? ठीक आहे, दॅट इज एक्सटेन्शन. आता हा ब्राझीलचा ऍक्च्युअली मॅप आहे. आता बघा, ब्राझीलचे नेबरिंग कंट्रीज आपल्याला आता या ठिकाणी बघायच्या. भारताच्या पण नेबरिंग कंट्रीज बघायच्या होत्या, आपलं ते राहून गेलं. चला ठीक आहे, थोड्या वेळाने आपण भारताच्या सुद्धा नेबरिंग कंट्रीज बघून घेऊ. सगळ्यात पहिले हा ब्राझील आहे. ब्राझील मधली ही स्टेट्स आहेत, उदाहरणार्थ अमेझॉन्स, रोरायमा, अमापा, प्यारा, त्याच्यानंतर मॅटो ग्रोसो, हे तिथले स्टेट्स आहेत. जसे आपल्याकडे स्टेट्स आहेत, कोणकोणते स्टेट्स आहेत आपल्याकडे? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आहेत का नाही? ओडिसा, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, नागालँड, सिक्कीम, मिझोरम, वेगवेगळे, राजस्थान, तसं हिमाचल प्रदेश वगैरे, तसे हे यांचे काय आहेत? स्टेट्स आहेत. आपल्या भारत देशाच्या आजूबाजूला काही कंट्रीज आहेत, त्याला आपण काय म्हणतो? नेबरिंग कंट्रीज, शेजारील देश. उदाहरणार्थ कोण कोण आहे आपल्या देशाच्या शेजारी? इकडे चायना आहे, बघू आपण. चायना आहे, त्याच्यानंतर अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, भूटान आहे, बरोबर. त्याच्यानंतर बांगलादेश आहे, बरोबर. आणि काही समुद्री सीमा असणारे पण आहेत, फॉर एक्झाम्पल श्रीलंका आहे, येस ऑर नो, म्यानमार वगैरे पण आहेत. आपण ते नंतर बघूया. पहिले आपण आता कोणाचे देश बघायचे? या ब्राझीलच्या आजूबाजूला असणारे देश, नेबरिंग कंट्रीज. फर्स्ट ऑफ ऑल, तर ब्राझीलचा मोस्ट ऑफ द जो पार्ट आहे, मोस्ट ऑफ द जो भाग आहे, हा कशाने अक्वायर झालेला आहे रे बघा? हा जो पूर्ण भाग आहे, हा कोणी अक्वायर केलेला आहे? नॉर्थ अटलांटिक ओशन आणि साऊथ अटलांटिक ओशन. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे असं समजा, जवळजवळ अर्धी किनारपट्टी आहे डायरेक्ट. अर्धा भाग कशामध्ये? पाण्याच्या शेजारी आहे, ओके, ओशनच्या शेजारी. आणि कोणता ओशन आहे? नॉर्थ अटलांटिक ओशन. वरती आहे म्हणून नॉर्थ, कारण इथून बघा या 0 डिग्री गेलेला आहे ना, हा इक्वेटोर गेलाय ना याच्या इथून, बरोबर. मग वरचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? नॉर्थ अटलांटिक ओशन. हा दोन्ही एकच ओशन आहे, तो अटलांटिक ओशनच आहे. काय तो? पण इक्वेटरच्या वर आहे म्हणून त्याला काय म्हणणार? नॉर्थ अटलांटिक ओशन. उत्तर अटलांटिक महासागर. आणि दक्षिणेकडे म्हणून दक्षिण अटलांटिक महासागर, दॅट इज नथिंग बट द साऊथ अटलांटिक ओशन. महासागरांचं झालं, ओशनची कन्सेप्ट क्लिअर झाली. ओशन मध्ये काही आहे का शंका? चला ठीक आहे, आता जाऊया देशांकडे. सगळ्यात पहिला देश बघा, सगळ्यात महत्वाचा, या ठिकाणापासून आपण स्टार्ट करणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये देखील आहे, तर ते बघा. आपण काय बघत आहोत? नेबरिंग कंट्रीज. ओके, काय बघत आहोत? नेबरिंग कंट्रीज ऑफ ब्राझील, ब्राझीलच्या शेजारील देश. सगळ्यात पहिला बघा, या ठिकाणी जो दिसतोय तुम्हाला तो आहे फ्रेंच गुयाना. काय नाव आहे त्याचं? फ्रेंच गुयाना. त्याच्यानंतर सेकंड कंट्री आहे ती म्हणजे काय? सुरिनेम. काय? सुरिनेम. त्याच्या शेजारी आहे गुआना. गुआना. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी आहे व्हेनेझुएला. कोणती कंट्री आहे? त्याच्या शेजारी दिसते बघा कोलंबिया. आहे का कोलंबिया? नंतर या ठिकाणाहून चालू होते तो बघा पूर्ण देश आहे पेरू. ओके, पेरू फुटबॉलसाठी खूप फेमस आहे पेरू देश. त्याच्यानंतर पुढे बघा बोलिव्हिया. कोणती आहे? बोलिव्हिया. बोलिव्हिया नंतर आहे पॅराग्वे. ओके, अर्जेंटिना आणि उरुग्वे. अगेन अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे, अर्जेंटिना हे सुद्धा फुटबॉल साठी खूप फेमस आहेत. यांच्या फुटबॉल टीम्स खूप स्ट्रॉंगर आहेत. त्यातल्या त्यात अर्जेंटिनाची टीम पण खूप स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. लस्सी, मेसी. ओके, हे नावं पाठ झाली पाहिजेत. हे लस्सी बिस्सी नाही म्हणायचं, नावं पाठ झाली पाहिजेत. कोणकोणते बघा? फ्रेंच गुयाना, सुरिनेम, त्यानंतर गुआना, व्हेनेझुएला, त्याच्यानंतर काय झालं? कोलंबिया, त्याच्यानंतर पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे, अर्जेंटिना आणि उरुग्वे. टोटल किती झाले रे? चिली,
हे कुठे नेबरिंग आहे? अरे नेबरिंग नाहीये चिली. नेबरिंग म्हणजे काय? नेबरिंग कंट्री म्हणजे काय? ज्यांच्या बाउंड्रीज शेअर झाल्या पाहिजेत, ज्यांच्या सीमा एकमेकांना पाहिजे. जसं भारत आणि पाकिस्तान एकच बाउंड्री आहे ना. आपण या बाउंड्रीच्या तिकडे नाही जाऊ शकत, तिकडचे लोक इकडे येऊ नाही शकत. इथे इथे लक्ष द्या बरं, इथे अशी चूक नका करू. चिली कुठे आहे? चिलीची बाउंड्री कुठे? ब्राझीलला मिक्सअप होते, दाखवा. हा चिली देश इकडे, हा ब्राझीलची बाउंड्री ही आहे. कुठे एकत्र येतात का ते दोघं? नाही. जसं बोलिव्हिया आणि ही यांची बघा एकच बाउंड्री आहे. पॅराग्वे ची ही बाउंड्री आणि ही बाउंड्री एकत्र आहे. अर्जेंटिनाची बाउंड्री, ही उरुग्वेची बाउंड्री. येते का लक्षामध्ये? चिली नाहीये बरं. आणि 2 ओशन आहेत, 2 महासागर आहेत. कोणकोणते? व्हेरी गुड. नॉर्थ अटलांटिक अँड साऊथ अटलांटिक ओशन. ओके बघा, नॉर्थ अटलांटिक ओशन अँड सेकंड वन इज द साऊथ अटलांटिक ओशन. ओके व्हेरी गुड. आय होप तुम्हाला हे सगळ्यांना समजलेलं आहे. जायचं पुढे मग. ठीक आहे, चला आता हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बघण्याऐवजी अगोदर आपण इंडियाचे नेबरिंग कंट्रीज बघूया. असा मॅप पण तुम्हाला काढता यायला पाहिजे. हा, ढोबळमानाने मी काढण्याचा प्रयत्न केलाय, हे चुकलं तर माफ करा. ओके, आणि हा इकडे काय आहे? असा टिंबा सारखा श्रीलंका. ओके, सगळ्यात पहिले इथे आपल्या शेजारी काय? पाकिस्तान. इथे थोडीशी बाउंड्री आहे, कोणाची? अफगाणिस्तान. यानंतर इकडे पूर्ण असा पसरलेला कोण आहे? चायना. इकडे या ठिकाणी नेपाळ, हा इथे भूटान. इकडे बांगलादेश, या ठिकाणी म्यानमार. त्याच्या खाली इकडे श्रीलंका. इकडे अंदमान निकोबार आयलँड्स पण आहेत. इथे सगळ्यात खाली कोणता पॉइंट आहे आपला? इंदिरा पॉइंट. काही लक्षामध्ये? ओके, सो या नेबरिंग कंट्रीज सुद्धा तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. परीक्षेमध्ये लिहिता येईल. येस ऑर नो? हा, या एक्स्ट्रीम ही आपली इंडियाची कोणती साइड आहे? कोणती डायरेक्शन आहे? ईस्ट. ही कोणती डायरेक्शन आहे? वेस्ट. ही आहे नॉर्थ आणि साऊथ. सो या ठिकाणी आहे आपल्याकडे अरेबियन सी. वेस्ट साइड ऑफ इंडियाला कोणता सी आहे? अरेबियन सी. साऊदर्न पार्ट मध्ये कोणता आहे? मराठीमध्ये त्याला म्हणतात हिंदी महासागर आणि इंडियन ओशन. बघा, असा एकमेव ओशन आहे की ज्याला भारताचं नाव आहे, म्हणजे एखाद्या देशाचं नाव दिलेलं आहे. जसं पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन, ब्लॅक सी, अशी नावं बघा. असं रेड सी असं नाव दिलंय का कधी? की ब्राझील ओशन. आता ब्राझीलला जर बघितलं तर वरती नॉर्थ अटलांटिक ओशन आहे, साऊथ अटलांटिक ओशन आहे. मग त्यांनी असं नाव दिलं का? नॉर्थ ब्राझील, साऊथ ब्राझील ओशन असं नाव दिलंय का? नाही. एकमेव असा ओशन आहे ज्याला एखाद्या देशाचं नाव दिलंय आणि तो आहे इंडियन ओशन. ओके, या ठिकाणी जो आहे याला काय म्हणतो आपण? बे ऑफ बेंगॉल. बे ऑफ बेंगॉल. मराठीमध्ये याला काय म्हणतात? बंगालचा उपसागर. काय म्हणतात? बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर. इंग्रजीमध्ये काय म्हणणार? अरेबियन सी, इंडियन ओशन, बे ऑफ बेंगॉल. ओके, अंडरस्टूड? याच्यामध्ये काही शंका आहे? बघा, हा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. हे परीक्षेमध्ये ऑलवेज विचारलं जातं. आता परीक्षेमध्ये 2 महत्वाचे आणखी प्रश्न विचार.
पहिला प्रश्न, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडिया अँड सेकंड वन हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ ब्राझील, किंवा चॅलेंजेस इन फ्रंट ऑफ इंडिया आणि चॅलेंजेस इन फ्रंट ऑफ ब्राझील, यांच्या पुढे काय काय चॅलेंजेस आहेत ते सुद्धा लिहा. ओके, सो दिस इज द लास्ट पार्ट ऑफ अवर चॅप्टर. ठीक आहे, चला मग हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बघूया आपण. काय आहे हिस्टोरिकल बॅकग्राऊंड भारताचं? तर ऑल ऑफ यू नो दॅट की आपल्या देशावर कोणाचं रूल होतं रे? इंडियाचं रूल होतं, सॉरी ब्रिटिश रूल होतं. तसंच ब्राझीलवर कोणाचं रूल होतं? पोर्तुगीज रूल होतं. ते नंतरच्या पार्टमध्ये बघू. मग जे ब्रिटिश रूल होतं भारतावर, ब्रिटिशांचं राज्य किती वर्ष होतं? जवळजवळ 1.5 सेंचुरी, 100 ते 150 वर्ष. किती वर्ष राज्य केलं ब्रिटिशांनी आपल्यावर? 100 ते 150 वर्ष ब्रिटिश क्राऊनने राज्य केलं. त्या अगोदर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर 100 ते 150 वर्ष राज्य केलं. म्हणजे जवळजवळ 300 ते 350 वर्ष भारतावर कोणाचं राज्य होतं? ब्रिटिशांचं राज्य होतं. पण सुरुवातीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली होती तेव्हा काही ब्रिटिशांचं राज्य समजलं जात नाही. मग नंतर 1857 पासून टू 1947 भारत स्वातंत्र्य होस तोपर्यंत कोणाचं राज्य होतं भारतावर? ब्रिटिशांचं राज्य होतं असं समजलं जात. त्यातल्या त्यात 1832 मध्ये पण बरंचसं जे राज्य होतं हे कोणी सांभाळलं होतं? ब्रिटिशांनी आपल्या ताब्यामध्ये घेऊन घेतलं होतं, ब्रिटिश क्राऊनने. त्या अगोदर भारतावर कोणाचं राज्य होतं? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. एका कंपनीचं राज्य होतं. उदाहरणार्थ पार्लेजी ही एक कंपनी आहे बिस्किटाची, आणि त्या कंपनीचं भारतावर राज्य आहे असं समजा तुम्ही. तशी ब्रिटिश ईस्ट इंडिया ही एक काय होती? कंपनी होती. भारतामध्ये व्यापार करायला आली होती. काय? मसाल्याचा व्यापार, स्पायसेसचा व्यापार करायला आली होती. इंडिया खूप फेमस होता कशासाठी? स्पायसेससाठी. आणि जनरली हे स्पायसेस म्हणजे मसाले कुठे घेऊन जायचे? परदेशामध्ये घेऊन जायचे. कशासाठी? कारण तिकडे खूप थंडी असते. युरोपमध्ये, लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये. ओके, सो तिथे त्यांना कशाची आवश्यकता होती? स्पायसेसची आवश्यकता होती. आणि त्याच्या व्यापारासाठी ते भारतामध्ये आले होते. नंतर हळूहळू ते राज्यकर्ते झाले. हे आपण 8th स्टँडर्डच्या हिस्ट्रीमध्ये शिकलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे. आणि भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? इंडिपेंडन्स कधी मिळालं? 1947 मध्ये. डिस्पाइट फेसिंग सेव्हरल प्रॉब्लेम्स लाईक, आपण कोणकोणते प्रॉब्लेम्स फेस केलेत? प्रॉब्लेम्स कोणकोणते फेस केलेत? 3 वॉर्स. भारताचे 3 युद्ध झालेले आहेत. कोणाबरोबर? पाकिस्तान बरोबर आणि चायना बरोबर. ओके, त्याच्यानंतर डिफरंट फेमाइन सिच्युएशन्स इन द व्हेरियस पार्ट्स अँड द सिमिलर इश्यूज आफ्टर इंडिपेंडन्स. इंडिया इज अ मेजर डेव्हलपिंग कंट्री ऑफ द वर्ल्ड. एवढं सुद्धा असून फेमाइन सिच्युएशन म्हणजे दुष्काळासारख्या परिस्थिती, भयंकर दुष्काळ आपल्याकडे पडायचे. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते आफ्टर इंडिपेंडन्स. जे 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही पहिलं दुसरं चॅप्टर शिकला होता ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स होते. इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स बरेचसे प्रॉब्लेम्स होते. त्यानंतर युद्ध झाली, पाकिस्तान बरोबरचं युद्ध, 1961चं चायना बरोबरचं, 1971 बरोबर पाकिस्तानचं युद्ध, त्याच्यानंतर 1999 कारगिल वॉर. हे बरेचसे युद्ध आपण खेळलो, जिंकलो. चायना बरोबरचं युद्ध आपण हारलो. त्यामागे बरेचसे कारण होते. त्यावेळेस आपण खूपच गरीब देश होतो, आपल्याकडे पैसा नव्हता, वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार नव्हते. आज आपण खूप स्ट्रॉंग पोझिशनला आहे. सांगायला मला अभिमान वाटतो, वी हॅव द 3rd लार्जेस्ट आर्मी इन द वर्ल्ड. आपल्याकडे जगातली 3ऱ्या क्रमांकाची लार्जेस्ट आर्मी आहे. कळलं? ओके, सो आपण आता खूप स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहोत. इंडिया इज कन्सिडर्ड टू बी अ ग्लोबल मार्केट टू. आपल्याकडे ग्लोबल मार्केट सुद्धा आहे, खूप मोठं मार्केट आहे. मार्केट म्हणजे काय? भाजीपाल्याचं मार्केट करे? नाही. ग्राहक, कस्टमर्स. ज्या देशाची लोकसंख्या 140 आहे, उदाहरणार्थ मी एक मोबाईल बनवणारी कंपनी आहे, मी काय, आणि मला 2 देश निवडायचे मोबाईल विकण्यासाठी. एक आहे भारत आणि दुसरा आहे पाकिस्तान. तर मी कोणत्या देशामध्ये मोबाईल विकायला जाईल? का? खूप जास्त लोकसंख्या आहे, म्हणजे मोबाईल घेणारी संख्या कुठे जास्त आहे?
इंडियामध्ये पैसे पण जास्त आहे, इकॉनॉमी चांगली आहे ऍज कम्पेअर्ड टू पाकिस्तान. भारताची इकॉनॉमी पण चांगली आहे. म्हणजे अशा देशाची निवड केली जाते. म्हणून बघा, या देशाशी युद्ध करताना सुद्धा 10 वेळेस विचार करावा लागतो की आपली सगळ्यात मोठी बाजारपेठ कुठे आहे, भारतामध्ये आहे. उदाहरणार्थ चीन घ्या, चीनचं भारतासोबत युद्ध झाले 1961 मध्ये. 1961 नंतर भारत आणि चीन मध्ये कोणत्याही प्रकारचं युद्ध झालेलं नाही. जर 2-3 वॉर असे छुटूक फुटूक वॉर सोडले आपण, डोकलाम वॉर, अमुक ढमुक टमुक जर सोडलं, तर जनरली भारत आणि चायनामध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्यात आलेले जातात. ओके, का? कारण चीनला कळलंय की त्यांचे जर प्रॉडक्ट्स विकायचे तर त्यांना पाकिस्तानमध्ये विकायला चालेल का? ते एवढूशा भूटानमध्ये नेलं तर नेपाळमध्ये विकायला गेले तर चालेल का? नाही. बिगेस्ट पॉप्युलेशन आहे आपल्याकडे, सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे. म्हणून त्यांचे सगळ्यात जास्त प्रॉडक्ट्स कुठे खपवले जातात? भारतामध्ये. बघा ना, कोणत्याही वस्तू मेड इन चायना तुम्हाला सहज दिसतात. ओके, म्हणजे आपल्याकडे काय आहे, ग्लोबल मार्केट सुद्धा आहे. बिकॉज ऑफ द व्हेरियस इकॉनॉमिक रिफॉर्म्स फ्रॉम टाइम टू टाइम इंडिया इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हॅज पेस्ड अप. आता हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या इकॉनॉमिकल सिच्युएशन्स म्हणा, रूल्स अँड रेग्युलेशन्स बनून जर इकॉनॉमीची विचार केली, जीडीपीचा जर विचार केला, तर भारत सध्या 4th किंवा 5th रँकला आहे. म्हणजे खर्च, उत्पन्न, कमाई याचा जर विचार केला, उदाहरणार्थ सोप्या भाषेमध्ये घेऊ, आदित्यची वर्षाची कमाई आहे 12 लाख रुपये. त्याच्यानंतर श्रेयसची महिन्याची कमाई आहे 15 लाख रुपये. आणि निधीची वर्षाची कमाई आहे 20 लाख रुपये. आता या तिघांमध्ये कोणाचा जीडीपी जास्त आहे रे? कोणाचा? निधीचा ना. 20 लाख रुपये ना कमाई. वर्षाचंच सांगितलं मी सगळ्यांना, महिना बोललो का मी? नाही. असं समजा, याचा 12 लाख रुपये वर्षाची कमाई, याची 15 लाख रुपये, याची 20 लाख रुपये. मग जीडीपी कोणाचा जास्त आहे? 20 लाख. ज्याचं उत्पन्न जास्त त्याची खर्च करण्याची क्षमता पण जास्त आहे ना. जर मला 50,000 रुपये महिना आहे आणि हिला 10,000 रुपये महिना आहे, ही नायकीचे शूज घ्यायला जाईल का? रिबॉकचे शूज घेईल का 5,000चे 6,000चे? नाही. पण माझे 50,000 रुपये महिना कमवतो, मी नायकीचे शूज घेऊ शकतो का 5,000चे? येस. जेवढं उत्पन्न जास्त तेवढं खर्च करण्याची क्षमता पण जास्त असते. आणि खर्च झाला की देशाची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. बरोबर आहे की नाही? उदाहरणार्थ आता मी 5,000चे शूज घेतले, मग ते 5,000 मी या दुकानदाराला दिले, त्याच्याकडे 5,000 रुपये आले. त्या 5,000 मधनं तो दूध घेईल, तो कपडे घेईल, तो किराणा घेईल. म्हणजे किराणावाल्याला पैसे मिळाले का? दूधवाल्याला पैसे मिळाले का? कपडेवाल्याला पैसे मिळाले का? येस ऑर नो? म्हणजे आता त्यांच्याकडे पण पैसा काय झाला? स्प्रेड अप होत झाला. याला इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड असं म्हणतात, जे भारताचं खूप स्ट्रॉंग आहे. द प्रपोर्शन ऑफ द यूथ इन इंडिया, सगळ्यात महत्वाचा प्लस पॉइंट की प्रपोर्शन ऑफ यूथ म्हणजे तरुण वर्ग, कमवता वर्ग. आता मला सांगा, 2 देश आपण कंपेअर करूया. एक आहे ए कंट्री आणि एक आहे बी कंट्री. ए कंट्री मध्ये 5 लाख यूथ आहे. यूथ किती आहे? तरुण वर्ग किती आहे? 5 लाख. शॉर्टकट मध्ये लिहू, यूथ 5 लाख आणि ओल्ड म्हणजे म्हातारे लोक आहेत 2 लाख. हा दुसरा देश आहे आणि टोटल पॉप्युलेशन किती झाली मग? 7 लाख. या देशामध्ये यूथ आहे 2 लाख किंवा 3 लाख घेऊया, आणि ओल्ड पॉप्युलेशन आहे 4 लाख. टोटल पॉप्युलेशन किती आहे याची पण? 7 लाख. आता सांगा कोणता देश स्ट्रॉंगर असेल रे? हे देश. का? समजा या 2 देशांमध्ये युद्धच झालं. आता कोणाकडे यंग जनरेशन आहे? एकडे जास्त आहे. म्हणजे भारी पडतील की नाही? का म्हातारी लोक भारी पडतील? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कमवण्याचा जर विचार केला तर यंग जनरेशन कमवेल का म्हातारे लोक कमवायला जातील? यंग लोकांचा मेंदू एंटरप्रेनरशिप जास्त असेल का म्हातारे लोकांची जास्त असेल? यंग लोक जे असतात हे टेक्नॉलॉजीकडे पळतात. कोणाकडे पळतात? जेवढी जास्त हायर टेक्नॉलॉजी तेवढा तो देश प्रगतशील असतो. चायनाचं उदाहरण घ्या. बघा, टेक्नॉलॉजीमध्ये ते आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पुढे आहेत की नाही? मान्य करावं लागेल. येस. ओके. सो हे कशावर डिपेंड आहे? त्या देशाच्या युथवर,
त्या देशाच्या मेंटॅलिटीवर डिपेंडंट आहे. सो आपल्याकडे युथ मोठ्या प्रमाणावर आहे, यंग पॉप्युलेशन आपल्याकडे कशी आहे, हाय, बरोबर. आणि त्याच्यामुळे ऍज दिस फॉर्म्स अ मेजर पॅक्ट ऑफ द वर्किंग पॉप्युलेशन, आपल्याकडे वर्किंग पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कार्य करण्याची क्षमता आपल्याकडे खूप जास्त आहे. कार्यक्षम कुशल कारागीर, एखादी कंपनी टाकली, मी जर एखादी कंपनी टाकली, मोबाईलची कंपनी, मोबाईल बनवण्याची कंपनी टाकली, बरोबर. आता त्या कंपनीमध्ये जर मी म्हातारे माणसं भरले तर एक म्हातारा माणूस दिवसामध्ये किती मोबाईल तयार करेल रे? 4 ते 5 ते 10 मोबाईल तयार करेल. तेच जर एक यंग मुलगा भरला तर तो किती मोबाईल तयार करेल? निश्चितच 10 पेक्षा जास्त बनवेल, 11, 12, 13 तर बनवेल. येस ऑर नो? हा फरक पडतो, वर्किंग पॉप्युलेशनचा फरक पडतो. आणि हा आपला सगळ्यात मोठा काय आहे, प्लस पॉइंट आहे, की आपल्या देशामध्ये यंग जनरेशन काय आहे, मोठ्या प्रमाणावर आहे. चला आता हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बघूया आपण ब्राझीलचं. ब्राझीलमध्ये 3 सेंचुरीज, जवळजवळ किती सेंचुरी, जसं भारतावर 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं तसं जवळजवळ 300 वर्ष, 3 सेंचुरीज म्हणजे किती इयर्स रे, 300 इयर्स कोणाचं राज्य होतं रे, पोर्तुगीजांचं राज्य होतं. त्याच्यानंतर ब्राझीलला इंडिपेंडन्स मिळालं कधी, 1822 मध्ये. भारताला कधी इंडिपेंडन्स मिळालं, तसं ब्राझीलला कधी मिळालं होतं, म्हणजे आपल्यापेक्षा 100 वर्ष अगोदर, जवळजवळ 100 ते 120 130 वर्ष अगोदर त्यांना काय मिळालं होतं, स्वातंत्र्य मिळालं होतं. बट 1930 पासून तर 1985 पर्यंत हा जो टाइम स्पॅन आहे, नियर अबाउट 55 इयर्सचा जो टाइम स्पॅन आहे, जवळजवळ हाफ सेंचुरी म्हणजे 50 वर्ष हे पॉप्युलिस्ट मिलिटरीच्या अंडरमध्ये होतं. कोणाच्या कंट्रोलमध्ये होतं, मिलिटरीच्या कंट्रोलमध्ये होतं. आणि जेव्हा एखादी सत्ता मिलिटरीच्या हातामध्ये असते तेव्हा मिलिटरी ही एकदम काय म्हणता येईल त्याला, स्ट्रॉंग पद्धतीने रूल करते त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी लोकांचं राज्य नसतं, मिलिटरीला जसं वाटतं त्या पद्धतीने ते बिहेव करतात. उदाहरणार्थ पाकिस्तान, आपल्या देशामध्ये किती प्राईम मिनिस्टर झाले, भरपूर प्राईम मिनिस्टर झाले, 16-17 प्राईम मिनिस्टर झाले. भरपूर प्राईम मिनिस्टरने आपला कार्यकाळ पूर्ण करतात. आपल्या देशामध्ये प्राईम मिनिस्टरला 5 वर्षाचा कार्यकाळ आहे. किती वर्षाचा कार्यकाळ आहे, मग 5 वर्ष एखादा पंतप्रधान सत्तेवर राहतो का, राहतो सर. नरेंद्र मोदी घ्या, 2014 मध्ये निवडून आले 2019 पर्यंत, 2019 ला परत निवडून आले 2024 पर्यंत. आता 2024 मध्ये परत इलेक्शन झालं, ते परत निवडून आले. 5 वर्ष ते कार्यकाळ पूर्ण करतात का, येस. इंदिरा गांधींनी पण बऱ्याचदा केलं, मनमोहन सिंग यांनी बऱ्याचदा कार्यकाळ आपला पूर्ण केलाय 5-5 वर्षाचा. पाकिस्तानमध्ये एकही पंतप्रधान असा नाहीये की ज्याने 5 वर्ष पूर्ण सत्ता उपभोगली, एकही प्राईम मिनिस्टर नाही. का, कारण त्यांचा देश हा सगळ्यात हायएस्ट पोझिशनवर कोण आहे, त्यांची मिलिटरी आहे, आर्मी आहे. आर्मी जसं सांगते तसंच त्यांना करावं लागतं. मग आर्मीला हा पंतप्रधान नाही आवडला तर ते लगेच त्याला काहीतरी कारण सांगून पदावरनं काढून टाकतात, त्याच्यावर काहीतरी भ्रष्टाचाराचा आरोप सादर करतात. ओके. जनरली एखाद्या देशामध्ये लोकशाही पाहिजे. काय पाहिजे, लोकशाही कशासाठी पाहिजे, कारण लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या द्वारे निवडून दिलेलं एखादं, हे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, लोकशाही. उदाहरणार्थ मी जर आदित्यला मतदान केलं, म्हणजे मला आदित्य सत्तेवर पाहिजे असं मला वाटतं. आदित्य चांगला माणूस आहे, सगळ्या लोकांचं ऐकतो, सगळ्यांसाठी काम करतो, म्हणून मी कोणाला इलेक्शन मध्ये वोटिंग केलं, आदित्यला. आदित्य आता आमदार खासदार झाला, मग आदित्य कोणाचा विचार करेल रे, की या सगळ्यांनी मला मतदान दिलेलं आहे, या सगळ्यांनी मला निवडून दिलंय, या मतदारसंघाचा मी काय करेल, विकास करेल, डेव्हलपमेंट करेल. ओके. मग हे जर मी एखाद्या व्यक्तीला निवडूनच दिलं नाही तर तो ते करू शकेल का, नाही. म्हणून लोकशाही खूप महत्वाची असते आणि लोकशाही असली पाहिजे. जी ब्राझीलमध्ये जवळजवळ 50 वर्ष कोणाचं राज्य होतं, पॉप्युलिस्ट मिलिटरीचं राज्य होतं. इट हॅज ओव्हरकम, आता हे चॅलेंजेस आहेत त्यांच्या समोर असणारे त्यावेळेसचे चॅलेंजेस आहेत. इट हॅज ओव्हरकम ग्लोबल फायनान्शियल डिफिकल्टीज इन द लेट 20th सेंचुरी. पण 20th सेंचुरीचा जो शेवटचा स्पॅन होता, नियर अबाउट 1993 पासून 2007 पर्यंत,
हा रिसेशनचा टाइम होता. कसला टाइम होता? रिसेशनच्या. ह्या टाइमामध्ये काय झालं की आर्थिक मंदी निर्माण झाली, लोकांकडे पैसा नव्हता, बरोबर. आणि त्याच्यामुळे काय केलं की बऱ्याच कंपन्यांनी लोकांना कामावरनं काढून टाकलं. बऱ्याच देशाच्या अर्थव्यवस्था बिघडल्या. पण त्या काळामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी होती? स्ट्रॉंग. का? आजही आपल्या देशाची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग आहे. बघा, कोरोना सारखी परिस्थिती आली, आपला देश डगमगला का? नाही. का? कारण बहुतांश आपला देश हा कृषी प्रधान आहे आणि शेतीवर आपला देश मोठ्या प्रमाणावर चालतो, डिपेंडंट आहे असं म्हटलं तरी चालेल. ब्राझील इज सीन ॲज अ कॉन्ट्रीब्युटर टू द इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ द वर्ल्ड अँड अन इम्पॉर्टंट मार्केट इन द फ्युचर. सिमिलरली भारत जसा एक इम्पॉर्टंट मार्केट आहे तसं ब्राझील सुद्धा एक इम्पॉर्टंट मार्केट आहे, जगाच्या दृष्टीने एक चांगला कॉन्ट्रीब्युटर आहे आणि ज्याची इकॉनॉमिक ग्रोथ अजून सुद्धा होत आहे. कळलं तुम्हाला? ओके. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अवर चॅप्टर. हे 2 क्वेश्चन्स खूप महत्वाचे आहेत की ब्राझीलच्या समोर असणारे चॅलेंजेस, इंडियाच्या समोर असणारे चॅलेंजेस हे लिहा. ओके, ठीक आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर कळलं असेल, समजलं असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.